संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। कृष्णा नदी 4 दिवस उपसा बंदी, 7 जून पर्यंत आदेश लागू, सांडपाणी थेट नदीत न सोडण्याचे आवाहन। अल निनोच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी 31 जुलैपर्यंत जपून वापरण्याचे पाटबंधारे विभागाचे धोरण आहे। त्याचा पहिला भाग म्हणून कृष्णा नदीतून कोयना धरण ते हरिपूर संगम या टप्प्यात शेतीसाठी पाणी उपसा करण्यास 4 ते 7 जून या 4 दिवसासाठी बंदी आदेश लागू केला आहे। पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी हे आदेश दिले। त्यांनी म्हटले आहे, कोयना धरणातील उपलब्ध साठा पुरवणं अत्यावश्यक आहे। सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 जून रात्री 12 पासून ते 7 जून रात्री 12 पर्यंत शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचनात औद्योगिक कारणासाठी उपसा करणाऱ्या सर्व योजनांना पाणी उपसा बंदी करण्यात आली आहे। या कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास उपसा अनधिकृत समजला जाईल। संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा 1 वर्षासाठी रद्द-बातल करण्यात येईल। उपसा पंप व इतर सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल। धरणातील मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करून बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणी प्रदूषित करू नये। प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घ्यावी। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सहकार्य करावे।